दिव्याने टाकलं. आता निफाड तालुका आयकॉन तेजस पिंपळसे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ्टॉमर ठेवला, थोडासा बाहेर राहिलाय, मात्र यावेळेस पंच आझिम हमदुल्ले ते जोडले गेलेत. इशारा आलाय, हा वाईड आहे, अतिरिक्त बाहेर होता ऑफ्टॉमच्या. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर मुन्ना पठाण सरांना आपण सुरुवातीला पाहिलं, जय पवार सर संपूर्ण स्पर्धा कंटिन्यू करतायत. आझिम हमदुल्ले ते जॉईन झाले. आज जतीन भोई ते जॉईन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र चांगला बॉल निर्धावच्या स्वरूपानं आलाय. चेंडूला टर्न केलं होतं, कट केलं होतं, बाहेरच्या बाजूने काढलं होतं. एक चांगला चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय तेजस पिंपळसेचा. बघा रिप्लेच्या माध्यमातून हा बॉल तो तुम्हाला पुण्याच्या एकदा दाखवला जातोय. ऑफ्टॉमर पडला, तिकडनं बाहेर निघाला आणि निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 14 आहे. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय तेजस पिंपळसे. यावेळेस अगदी दर्जेदार आणि दमदार फटका बॉल चाललाय मिडविकेटच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय म्हणत सीमा रेषा पार अगदी दूर फेकून दिले बॉलला. षटकार. आला, षटकारामध्ये परावर्तित झाला. यावेळेस आणखी एक तगडा उत्तुंग हाय अँड हँडसम स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार, सलगचा दुसरा दमदार पॉवरफुल हिट. षटकार. थँक्यू डीजे. पुढचा बॉल इथे मात्र कव्हर्स मधनं दर्जेदार टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चौकार. 4. धावफलकावर 30 धावा आहेत. या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 21 धावा त्यानं संपादित केल्यात आणि इथलं पुढे त्याचा खेळ कसा असेल त्याकडे जरूर लक्ष राहणार आहे. सफल झाला आणि वाह काय फटका खेळलाय. लाजवाब, अप्रतिम, दर्जेदार, अगदी स्टेटसला लावावा एवढा दमदार फटका तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय रवी अहिरेच्या बॅटमधनं. षटकार. ऑफ्टॉमच्या बाहेर सफल झाला आणि त्यानंतर वाह काय फटका खेळला रवी. लाजवाब, अप्रतिम, हाय अँड हँडसम स्ट्रोक तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकारामध्ये परावर्तित केलं. या 6च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. हे बघा अगदी